सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना गुड इव्हनिंग. आणि आज आपण एक नवीन एरिया स्टार्ट करणार आहोत. राज्यसेवा मुख्य परीक्षा, यूपीएससी मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विकास, किंवा आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. आर्थिक आणि सामाजिक विकास. ओके, बरं. मला सांगा की हा टॉपिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या टॉपिक बद्दल सगळ्यात जे मेजर कन्फ्युजन असतं सगळ्या विद्यार्थ्यांना, ते सगळ्यात पहिले मी दूर करतो. सगळ्यात पहिले की जेव्हा राज्यसेवा किंवा यूपीएससी साठी जेव्हा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा 99% विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असतं की जो सिलेबस आहे इकॉनॉमिक्सचा तो काय आहे. इकॉनॉमिक्स हा सिलेबस आहे का? ऑप्शन दुसरं, इकॉनॉमी हा सिलेबस आहे का? ऑप्शन तिसरं, इंडियन इकॉनॉमी हा विषय आहे का? हा सब्जेक्ट आहे का? हा सिलेबस आहे का? किंवा करंट इकॉनॉमिक अफेअर्स. मला सांगा की या चारपैकी एक्झॅक्टली कुठला सब्जेक्ट आहे तुम्हाला? राज्यसेवा किंवा यूपीएससीचा अभ्यास करताना या चारपैकी नेमका कुठल्या विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे? मला कमेंट करून सांगा. हे आज आपण काय करणार आहोत की सगळ्यात मोठं मिथ बस्टर करणार आहोत आपण आज. सगळ्यात मोठं जे अंधश्रद्धा आहे किंवा सगळ्यात मोठा जो संभ्रम आहे विद्यार्थ्यांच्या मनामधला, तो आपण आज दूर करणार आहोत. ओके, इकॉनॉमिक्स आहे का, इकॉनॉमी आहे, इंडियन इकॉनॉमी आहे का, करंट इकॉनॉमिक अफेअर्स आहे. आणि तुम्हाला मेन्स मध्ये अजून एक टॉपिक आहे इंटरनॅशनल इकॉनॉमी किंवा वर्ल्ड इकॉनॉमी. आता बघा, वेगवेगळे ऑप्शन्स येत आहेत, वेगवेगळे आन्सर्स येत आहेत. सगळ्यांनी पार्टिसिपेट करा, सगळ्यांनी कमेंट करा. ओके, मी असं तुमच्या कमेंट्सवरून आता गृहीत धरतो की जवळपास 90% विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की इंडियन इकॉनॉमी हा सिलेबस आहे आपल्याला. इंडियन इकॉनॉमी. ओके, आणि काही जे विद्यार्थी आहेत त्यांना वाटतं इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे. आणि त्यातल्या त्यात काही लोकांना असं वाटतंय की करंट इकॉनॉमिक अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीमधलं जे आर्थिक चालू घडामोडी आहे तो सिलेबस आहे. आता मी जर तुम्हाला सांगितलं, म्हणजे जे मी तुम्हाला सुरुवात जिथून मी केली होती की सगळ्यात मोठी मिथ अशी आहे, सगळ्यात मोठी अंधश्रद्धा अशी आहे की आपल्याला सिलेबसमध्ये या 4 किंवा 5 पैकी कुठला तरी एक टॉपिक आहे. ठीक आहे, ही सगळ्यात मोठी मिथ आहे, ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे 6वं ऑप्शन आहे इथे, 6th ऑप्शन आहे नोटा. नन ऑफ द अबाव. वरीलपैकी एकही ऑप्शन बरोबर नाही. वरीलपैकी एकही ऑप्शन हे करेक्ट नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय आहे? सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, आर्थिक आणि सामाजिक विकास, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट हा सिलेबस आहे आपल्याला. आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा नाहीये, आपल्याला इकॉनॉमीचा अभ्यास करायचा नाहीये, आपल्याला इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास करायचा आहे इन द प्रोसेस. असं नाही म्हणणार मी की इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास करायचा नाहीये, परंतु केवळ इंडियन इकॉनॉमिक्स हे नाही आहे आपल्याला. आपल्याला इंडियन इकॉनॉमिक्सच्या किंवा इंडियन इकॉनॉमीच्या व्यतिरिक्त आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे. आपल्याला केवळ करंट इकॉनॉमिक अफेअर्स करायचं नाहीये. करंट इकॉनॉमिक अफेअर्स म्हणजे आर्थिक क्षेत्रातल्या चालू घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत, परंतु फक्त आणि फक्त ओनली करंट इकॉनॉमिक अफेअर्स हे नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला भरपूर गोष्टी करायच्या आहेत. आणि ऑब्व्हियसली वर्ल्ड इकॉनॉमिक्सचा हा आपल्याला सिलेबस नाहीच आहे, आपला टॉपिक हा नाहीच आहे.
सो करेक्ट आन्सर काय आहे? नन ऑफ द अबाउ. म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त कशाचा अभ्यास करायचा आहे? आर्थिक आणि सामाजिक विकास. ठीक आहे. आपल्याला जो कोअर अभ्यास करायचा आहे मित्रांनो, तो विकासाचा करायचा आहे. विकास किंवा डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय? आता आज आपल्या क्लासमध्ये असं कोणीच नाही आहे की ज्याचं नाव विकास आहे. ठीक आहे. बऱ्याच मुलांचं नाव असतं विकास, मुलींचं नाव असतं उन्नती. पण विकास या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि विकासाच्या या व्याख्येमध्ये, विकासाच्या डेफिनेशन मध्ये अजून काय काय येतं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याला जो स्पेसिफिक अभ्यास करायचा आहे तो म्हणजे आर्थिक विकास म्हणजे काय आणि सामाजिक विकास म्हणजे काय. ठीक आहे. डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट ही वेगवेगळ्या प्रकारची असते. विकास हा अनेक वेगवेगळ्या प्रकारे होतो, पण त्यातल्या त्यात आपल्याला जो फोकस करायचा आहे तो आर्थिक विकासावर करायचा आहे आणि सामाजिक विकासावर करायचा आहे. आणि मग आर्थिक आणि सामाजिक विकासाचा अभ्यास करताना आपल्याला बऱ्याच वेळेला इकॉनॉमिक्स शिकायचं आहे. इकॉनॉमिक्स मधले काही कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. आपल्याला इंडियन इकॉनॉमी मधले काही कन्सेप्ट, काही घडामोडी, काही काय म्हणतात त्याला घटना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आपल्याला वर्ल्ड इकॉनॉमिक्स मधल्या काही घडामोडी, काही कन्सेप्ट, काही फेनॉमेनन आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. परंतु केवळ इकॉनॉमिक्सचा जर आपण अर्थ बघितला तर इकॉनॉमिक्सचा अर्थ वेगळा होतो, इंडियन इकॉनॉमीचा अर्थ वेगळा होतो, वर्ल्ड इकॉनॉमीचा अर्थ वेगळा होतो. केवळ आपल्याला एवढाच अभ्यास करायचा नाहीये, आपल्याला सगळ्यात मेन फोकस करायचा आहे आर्थिक आणि सामाजिक विकास. आणि हे करत असताना ऑटोमॅटिकली आपला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणार आहे. कळतंय का? कमेंट करून सांगा. सगळ्यांच्या डोक्यातल्या शंका गेल्या का? कमेंट करून सांगा. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. आता जर आपण इकॉनॉमिक्स म्हटलं, इकॉनॉमिक्सचा अर्थ काय होतो? इकॉनॉमिक्स ही एक शाखा आहे मित्रांनो, विद्याशाखा आहे. इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र. अर्थशास्त्र. तर मग याच्यामध्ये अनेक सब फील्ड्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कन्सेप्ट शिकायचे आहेत, भरपूर मॅथमॅटिक्स याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, भरपूर चार्ट्स असतील, स्टॅटिस्टिक्स असतील, टेबल्स असतील, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे थेरम्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत असतील. हे झालं इकॉनॉमिक्स. तर आपल्याला इकॉनॉमिक्सचे काही कन्सेप्ट शिकायचे आहेत, परंतु पूर्णच्या पूर्ण इकॉनॉमिक्स आपल्याला शिकायचं नाहीये. ठीक आहे. आणि जर इकॉनॉमिक्स ऑप्शनल तुमचं असेल तर मग तुम्हाला हे जे इकॉनॉमिक्स आहे MA लेवल पर्यंत, जर तुमचं MA इकॉनॉमिक्स झालेलं असेल तर MAच्या लेवल पर्यंतचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला इकॉनॉमिक्स ऑप्शनल मध्ये येणार आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मी सहसा इकॉनॉमिक्स ऑप्शनल कुणाला सजेस्ट करत नाही. तुमचं जर MA इकॉनॉमिक्स झालं असेल तर तुम्ही इकॉनॉमिक्स ऑप्शनल घेऊ शकता, पण इतर विद्यार्थ्यांना मी सहसा ते सजेस्ट नाही करत. ठीक आहे. इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंड असेल तर घ्यायला काही हरकत नाही. आता सगळ्याच बेसिक कन्सेप्टला आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता इकॉनॉमीचा अर्थ काय? नुसतं इकॉनॉमी. इकॉनॉमीचा एक अर्थ असा होतो इंग्लिशमध्ये, तो म्हणजे काटकसर. इकॉनॉमी, एखादी गोष्ट इकॉनॉमिक आहे की नाही, म्हणजे ती आपल्या बजेटमध्ये बसू शकते की नाही, की आपण कशा पद्धतीने काटकसर करतो, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमी. आता पुण्यापासून मुंबईपर्यंत जायचं असेल तर आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. आपण ट्रेननी जाऊ शकतो, बसनी जाऊ शकतो, कॅब करू शकतो, हेलिकॉप्टरने जाऊ शकतो, फ्लाईटने जाऊ शकतो. परंतु त्यापैकी सगळ्यात परवडणारा ऑप्शन कुठला आहे?
प्रत्येक व्यक्तीला परवडणारा, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमी. म्हणजे व्यवहारामध्ये जी इकॉनॉमी आपण वापरतो, काटकसर जिला करतो, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमी. त्याच्यानंतर जो तिसरा कन्सेप्ट आपण बघितला होता इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमी ही भारतीय अर्थव्यवस्था. मग आता हा पूर्ण एक डोमेन वेगळा आहे. मग भारतीय अर्थव्यवस्था अगदी प्राचीन भारतापासून, प्राचीन भारताच्या इतिहासापासून, त्याच्यानंतर येतो मध्ययुगीन भारत, त्याच्यानंतर येतो आधुनिक भारत. मग या अगदी प्राचीन भारतापासून भारताची अर्थव्यवस्था कशी विकसित झाली, भारताच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य काय आहे, जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले, जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था कशी होती, कशा पद्धतीने शेतीचं व्यापारीकरण झालं, कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर, आपण हा कन्सेप्ट बघितलेला आहे हिस्ट्रीमध्ये. तर एकूण इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर हे सगळं येतं इंडियन इकॉनॉमीमध्ये. परंतु आपल्याला हा संपूर्ण अभ्यास काही जनरल स्टडीसाठी करायचा नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो की जर तुमचा इकॉनॉमिक्स ऑप्शनल असेल तर मग तुम्हाला इकॉनॉमिक्स ऑप्शनलच्या पेपर 2 मध्ये हा सगळा अभ्यास करायचा आहे. जनरल स्टडीज जेव्हा तुम्ही बघता, पूर्व परीक्षेसाठी सामान्य अध्ययन किंवा जनरल स्टडीज, मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययन किंवा जनरल स्टडीज, तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त आर्थिक आणि सामाजिक विकास या टॉपिकवर भर द्यावा लागतो. आता तुम्हाला या सगळ्या कन्सेप्टचा अर्थ कळाला असेल. कळाला आहे का सांगा. सिलेबस काय आहे आणि सिलेबस काय नाही हा फरक कळाला आहे का सांगा मला. जो संभ्रम होता तुमच्या डोक्यामध्ये, सगळ्यांच्याच डोक्यामध्ये संभ्रम होता, ठीक आहे. तर आर्थिक आणि सामाजिक विकास आपल्याला बघायचा आहे. मग आता सगळ्यात पहिले ज्या बेसिक गोष्टी आहेत, महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण बघणार आहेत. इम्पॉर्टंट थिंग्स फर्स्ट. कुठल्याही विषयाचा अभ्यास सुरू करताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अंडरस्टँडिंग द सिलेबस. आपण प्रत्येक वेळेला कुठलाही नवीन एरिया जेव्हा सुरू करतो तेव्हा त्याचा अभ्यासक्रम आपण समजून घेतो. त्यानंतर ट्रेंड अनालिसिस. मागच्या 10 वर्षांमध्ये कशा पद्धतीच्या प्रश्न विचारले जात आहेत, कशा पद्धतीचा ट्रेंड आहे, कुठल्या टॉपिकला फोकस केलं जात आहे, कुठल्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले जातात. तर हे सगळं ट्रेंड अनालिसिस आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. ट्रेंड अनालिसिस म्हणजे मागच्या 10 वर्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत ते आपल्याला बघायचं. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला बेसिक प्रिपरेशन करायचं आहे. कमांड ओव्हर बेसिक. तुमचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत, अगदी स्कूल लेवल पासून जे तुम्ही शिकता आहात त्या सगळ्या बेसिक कन्सेप्टला आपल्याला डेव्हलप करायचं आहे, त्यांना पुन्हा एकदा रिवाइज करायचं आहे. त्याच्यानंतर जे कीवर्ड्स आहेत, कीवर्ड्स म्हणजे इम्पॉर्टंट वर्ड्स किंवा अति महत्वाचे शब्द किंवा कळीचे शब्द. आता जसं डेव्हलपमेंट हा शब्द मी तुम्हाला सांगितला, तर हा कीवर्ड आहे, महत्वाचा शब्द आहे. मग या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे, त्याचे प्रकार किती आहेत. आता डेव्हलपमेंट असेल तर डेव्हलपमेंटचा अर्थ काय, त्याचे टाईप किती, डेव्हलपमेंट कशी होते, डेव्हलपमेंटला प्रमोट करणारे घटक कोणते, डेव्हलपमेंटला मागे खेचणारे घटक कोणते, असा सगळा तुम्हाला अभ्यास करायचा असतो त्या प्रत्येक कीवर्डचा. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे थोड्या वेळामध्ये. त्यानंतर आपल्याला थॉट प्रोसेस डेव्हलप करायची आहे. आता थॉट प्रोसेस म्हणजे काय, तर जी आपली प्रिलिम्स एक्झाम आहे त्या प्रिलिम्स एक्झामसाठी एक वेगळ्या प्रकारची थॉट प्रोसेस लागते. कारण की प्रिलिम्स मध्ये तुम्हाला MCQ सॉल्व्ह करायचे असतात. मेन्स एक्झामसाठी तुम्हाला वेगळी थॉट प्रोसेस लागणार आहे, कारण की मेन्स मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत नवीन पॅटर्नानुसार. सो ही थॉट प्रोसेस काय आहे, ती कशी डेव्हलप करायची हे आपल्याला बघायचं त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये. कारण की प्रिलिम्ससाठी एकदा जर का तुम्हाला ही थॉट प्रोसेस कळली तर इकॉनॉमिक्सचे जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला 100% सगळे सॉल्व्ह करता येतील. असा एकही क्वेश्चन राहणार नाही की जो तुम्हाला कठीण वाटेल. काल किंवा परवा कोणीतरी मला कमेंटमध्ये विचारत होतं की सर
आम्ही वाचतो, आम्ही अभ्यास करतो, परंतु काही काही प्रश्न असे असतात की ते आठवतच नाही की आम्ही हे वाचलं आहे, की याचा अभ्यास केलेला आहे, हे आठवतच नाही. तर हा जो प्रॉब्लेम येतो तो अजिबात राहणार नाही जर तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप झाली तर. मग प्रिलिम्ससाठी एक वेगळ्या प्रकारची थॉट प्रोसेस लागते, मेन्ससाठी सुद्धा वेगळ्या प्रकारची थॉट प्रोसेस लागते. ते तुम्हाला आता कळेल हळूहळू जेव्हा आपण हा पूर्ण एरिया डिस्कस करू तेव्हा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे ती तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे मोर अँड मोर प्रॅक्टिस. जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. सो आपण फटाफट सिलेबस बघूया. सगळ्यात पहिले पूर्व परीक्षेचा सिलेबस बघूया. आता जे मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं की कीवर्ड्स कीवर्ड म्हणजे काय, अत्यंत महत्वाचे शब्द, इम्पॉर्टंट शब्द. मग जसा तुम्ही पूर्व परीक्षेचा सिलेबस बघता, आता हा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. पूर्व परीक्षेच्या सिलेबसची कॉपी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला हे टायटल दिसतं, टायटल इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. हे तुमच्या सिलेबसचं टायटल आहे, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. मग आता इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट हा मुळात एक कीवर्ड आहे, एक महत्वाचा शब्द आहे. मग आता जर तुम्ही जगात जर पुस्तकं बघितले, ज्या डिजिटल लायब्ररी असतात, आता इंटरनेटवर आजकाल सगळ्या विद्यापीठांच्या ज्या लायब्ररीज आहेत त्या डिजिटल स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही जर इंटरनेटवर गेला आणि कुठल्याही डिजिटल लायब्ररीमध्ये गेलात आणि इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट हा टॉपिक जर तुम्ही टाकला तर याच्यावर तुम्हाला लाखो पुस्तकं सापडतील. लाखो पुस्तकं तुम्हाला सापडतील इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंटवर. मग ही लाखो पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत का, तर नाही. तर आता याच्यामध्ये आपल्याला युपीएससी आणि एमपीएससीनी याच्यामध्ये फॅसिलिटी करून दिलेली आहे की नेमकं काय वाचायचं, कशाचा अभ्यास करायचा. आणि इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कुठे माहिती पडतं, तर हे सिलेबसमध्येच माहिती पडतं. सिलेबसमध्येच एक्सप्लेन केलेलं आहे की इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला अभ्यास करायचा हे तुम्हाला सिलेबसमध्येच सांगितलेलं आहे. मग इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंटवर लाखो पुस्तकं अवेलेबल असताना एक्झामची तयारी कशी करायची, तर आपल्याला युपीएससीने सांगितलेलं आहे की हे एवढेच टॉपिक्स आहेत, याच टॉपिक्सचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मग हे कोणते टॉपिक आहेत, सगळ्यात पहिला टॉपिक आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे काय, शाश्वत विकास. शाश्वत विकास कुठला जर इंग्लिश शब्द जर तुम्हाला कळला नाही तर मला कमेंट करून विचारा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, शाश्वत विकास. आता हा पण एक कीवर्डच आहे, महत्वाचा शब्द आहे. त्याच्यानंतर दुसरा एरिया आहे पॉवर्टी, म्हणजे दारिद्र्य किंवा गरिबी. ठीक आहे. मग गरिबी म्हटल्यानंतर त्याला जोडून आणखीन एक टॉपिक येतो, तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगारी. हा पण एक टॉपिक आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे इन्क्लुजन, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो समावेशन. हा पण एक कीवर्ड आहे. त्यानंतर चौथा कन्सेप्ट आहे किंवा चौथा एरिया आहे तो म्हणजे डेमोग्राफिक्स, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो लोकसंख्याशास्त्र. डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्येसंबंधित सगळे जे टॉपिक्स आहेत ते आपल्याला डेमोग्राफिक्स मध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार. ठीक आहे. बेकारी किंवा बेरोजगारी हा म्हणजे दारिद्र्याला जोडून येतो ना, म्हणजे दारिद्र्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय, बेरोजगारी. हे एकमेकाला म्हणजे संबंधित टॉपिक्स आहेत हे. ठीक आहे. सिलेबसमध्ये जरी बेरोजगारी नसलं तरी एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात, म्हणून आपल्याला दारिद्र्याचा अभ्यास करायचाच आहे, पण बेरोजगारीचा पण अभ्यास करायचा आहे. कळलंय का पवन, सांग. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे काय, एटसेट्रा.
शेवटचा जो पॉइंट आहे तो पण एमपीएससीने दिलेला आहे, युपीएससीने दिला आहे, तो म्हणजे एटसेट्रा. आता एटसेट्रा म्हणजे काय, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता एवढी सगळी यादी दिल्यानंतर पुन्हा एटसेट्रा म्हणजे आता नेमकं काय, कशावर प्रश्न विचारले जातील. तर याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ज्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या नाही आहेत या यादीमध्ये, परंतु याच्याशी संबंधित आहेत, या सगळ्या टॉपिकशी संबंधित आहेत, ते सगळे टॉपिक्स तुम्हाला या एटसेट्राच्या अंतर्गत विचारले जाणार आहेत. आता एटसेट्रा मध्ये तुम्ही आता यादी बघा, किती मोठी यादी आहे. एक म्हणजे आहे नियोजन, आर्थिक नियोजन. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्यात किंवा युपीएससी पूर्व परीक्षा असू द्या, नियोजनावर प्रश्न विचारलेले आहेत. पंचवार्षिक योजना किंवा ज्याला आपण 5 इयर प्लान्स म्हणतो, त्याच्यावरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर जसं आता बेकारी म्हटलं किंवा बेरोजगारी म्हटलं, या बेरोजगारीवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर तिसरं म्हणजे काय म्हणतात त्याला, आर्थिक सुधारणा. इकॉनॉमिक रिफॉर्म्स किंवा ज्याला आपण एलपीजी रिफॉर्म्स म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. मग याच्यावरही दरवर्षी तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतो. त्यानंतर जसं मॉनिटरी पॉलिसी आहे, मॉनिटरी पॉलिसी किंवा ज्याला आपण म्हणतो आरबीआयचं मौद्रिक धोरण. त्याच्यानंतर शासनाचं वित्तीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी किंवा ज्याला आपण वित्तीय धोरण म्हणतो, वित्तीय धोरण. असे अनेक टॉपिक्स आहेत मित्रांनो की जे तुम्हाला या यादीमध्ये दिलेले नाही आहेत, परंतु या शाश्वत विकासाशी संबंधित आहेत. शाश्वत विकास जर करायचा असेल, आता शाश्वत विकास म्हणजे काय त्याचा अर्थ आपण बघणार आहोत, परंतु शाश्वत विकासामध्ये ह्या सगळ्या टॉपिक्सचं महत्व आहे. मग अगदी याच्यामध्ये जर आपण पुढचा टॉपिक बघितला तो म्हणजे सहकार किंवा सहकारी चळवळ, सहकारी संस्था, सहकारी बँका, तर याच्यावरही राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या सगळ्या टॉपिक्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे एटसेट्रा मध्ये. बरं, अजून एटसेट्रा मध्ये काय येतं, तर हे जे 5 टॉपिक्स आहेत, 1, 2, 3, 4, 5, हे जे 5 टॉपिक्स आहेत, त्याच्यानंतर हे जे सगळे टॉपिक्स आहेत, आणि मग उरलेले जे काही टॉपिक्स आहेत जे मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत, मेन्सच्या सिलेबसमध्ये जे टॉपिक्स दिलेले आहेत, ते सर्व टॉपिक्स तुम्हाला या इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट या टॉपिकच्या अंडर विचारले जातात. त्याच्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा आणि पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा असं काही आहे का? असं अजिबात नाही. अभ्यासक्रम तोच आहे, फक्त त्याची मांडणी वेगळी आहे. प्रश्न प्रत्येक टॉपिकवर विचारले जातात, जे टॉपिक मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. सगळा हा एकच अभ्यासक्रम आहे. त्याच्यामुळे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा नाही, एकच अभ्यास करायचा आहे. तेवढेच टॉपिक वाचायचे आहेत आणि तेवढ्या तयारीवर तुम्हाला दोन्ही परीक्षा टॅकल करता येणार आहे. ठीक आहे, तर आत्तापुरतं जो सिलेबस आहे हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. जस्ट एक तुम्हाला आवाका सांगितलेला आहे. अजूनही सिलेबस भरपूर डिस्कस करायचा आहे आपल्याला, परंतु आत्तापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला कळलंय का? कमेंट करून सांगा. कळलंय का? कमेंट करून सांगा. मी अजून तुम्हाला शिकवलेलं काहीच नाही, त्याच्यामुळे असं काळजी करू नका की सर आम्हाला समजलं नाही म्हणून. कारण की सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे, पॉवर्टी काय आहे, इन्क्लुजन काय आहे, डेमोग्राफिक्स काय आहे, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे सगळे महत्वाचे शब्द आहेत. आता पुढचा, आता एक एक जो सिलेबस मधला कीवर्ड आहे, जो मी तुम्हाला कळीचा शब्द सांगितलेला आहे, तो आपण एक एक शब्द आता घेऊयात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा मराठीमध्ये शाश्वत विकास. शाश्वत विकास. ठीक आहे. आता विकास म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता जर आपण
एका व्यक्तीच्या लेवलवर बघितलं, एक वैयक्तिक उदाहरण बघितलं. आता उदाहरणार्थ मी आहे, तर माझा विकास म्हणजे काय, माझं डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये पर्सनल डेव्हलपमेंट म्हणूयात. मग त्याच्यामध्ये काय येतं, मला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, मला चांगलं सराउंडिंग मिळालं पाहिजे, मला फ्रेश हवा मिळाली पाहिजे, मला फ्रेश वातावरण मिळालं पाहिजे. ठीक आहे. आपण एक टॉपिक बघितला होता की शुद्ध वातावरण, चांगलं वातावरण हा एक मूलभूत अधिकार आहे. प्रत्येकाला चांगलं वातावरण मिळणं, स्वच्छ पिण्याचं पाणी मिळणं, ऑक्सिजन मिळणं हा सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे, राईट. मग त्याच्यामुळे मला लहानपणी चांगलं शिक्षण मिळालं असेल, मला चांगलं आरोग्य मिळालं असेल, मला चांगलं पर्यावरण मिळालं असेल, माझ्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट झालं असेल, तर याचा अर्थ आपण काय समजूयात की माझा विकास झालेला आहे. ठीक आहे. तर हा जो विकास आहे तो जेव्हा आपण आपल्या देशाच्या लेवलवर बघतो, संपूर्ण देश किंवा देशाची अर्थव्यवस्था आपण समोर ठेवतो, देशाचे लोक किंवा देशाचे नागरिक आपण समोर ठेवतो, त्यांच्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण विकास हा याचा जो अर्थ आहे तो खूप व्यापक होऊन जातो, खूप ब्रॉड त्याचा अर्थ होऊन जातो. ठीक आहे. आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो आपला संपूर्ण देश समोर ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे की देशाचा विकास कसा होईल. मग देशाच्या विकासामध्ये काय काय गोष्टी येतात, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. ठीक आहे. चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगले कौशल्य त्यांना मिळालं पाहिजे. ठीक आहे. बरं, मग आता चांगलं आरोग्य मिळालं, चांगलं शिक्षण मिळालं, चांगले कौशल्य विकसित झाले, मग आता काय करायचं, मग आता त्यांना चांगला व्यवसाय करता आला पाहिजे. ठीक आहे. किंवा त्यांना चांगली नोकरी मिळाली पाहिजे किंवा त्यांना चांगला जॉब मिळाला पाहिजे. ठीक आहे. आणि यासोबतच आता त्यांना आरोग्य चांगलं मिळालं, त्यांना शिक्षण चांगलं मिळालं, त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट झालं, त्यांना चांगले जॉब लागले. मग आता पुढे काय, पुढची स्टेप काय, तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. त्यांचं जे राहणीमान आहे किंवा राहणीमानाचा दर्जा आहे तो त्यांचा वाढला पाहिजे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा होतील तेव्हा आपण त्याला विकास म्हणतो, डेव्हलपमेंट म्हणतो. कळलं का? कमेंट करून सांगा. आता काही देश आहेत जे जसं पाकिस्तान सारखा देश आहे किंवा बांगलादेश सारखा देश आहे, त्यांच्याकडे आता काही बाबतीमध्ये बांगलादेश आपल्यापेक्षा पुढे आहे, आरोग्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पुढे आहे, श्रीलंका पुढे आहे, शिक्षणामध्ये काही वेगळे देश आपल्यापेक्षा पुढे आहेत. परंतु काही देश असे आहेत मित्रांनो की त्यांना कितीही चांगलं आरोग्य मिळालं किंवा किती चांगल्या फॅसिलिटीज मिळाल्या, त्यांना कितीही पैसा असला तरी ते खूप वाईट राहतात, वाईट परिस्थितीत राहतात. ठीक आहे. त्याचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते काही उंचावत नाही. आर्थिक कितीही प्रगती झाली तरी त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे खालीच राहतं. पण त्याला आपण विकास म्हणू का, तर नाही. सगळ्या गोष्टी असतील तुमच्याकडे पण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे वाढत नसेल तर त्याला आपण विकास म्हणणार नाही. जर तुमच्याकडे चांगलं शिक्षण आहे, चांगलं कौशल्य आहे, चांगले जॉब्स तुमच्या हातामध्ये आहे, परंतु तुमच्याकडे चांगलं आरोग्य नाहीये, तुम्ही सतत आजारी पडता, तर त्याला आपण विकास म्हणू का, तर विकास नाही म्हणणार. या सगळ्या गोष्टी जेव्हा सोबत असतील तेव्हा आपण त्याला विकास म्हणूयात, डेव्हलपमेंट म्हणूयात. ठीक आहे. मी आता सुरुवातीला सांगितलं की बऱ्याच मुलांचं नाव विकास असतं. ठीक आहे. मागे काही दिवस अगोदर एक वाक्य खूप फेमस झालं होतं की शेतकऱ्याच्याच मुलाचं नाव विकास असतं आणि शेतकऱ्यांच्याच मुलींचं नाव उन्नती असतं, परंतु विकास आणि उन्नती त्यांची होतच नाही कधीच. शेतकऱ्यांच्याच नेहमी हाल होतात. ठीक आहे. हा एक प्रकारचा पॅराडॉक्स आहे आपल्याकडे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर आहे, बळीराजाच्या भरोशावर आहे, त्याच्या मुलामुलींची नावं विकास आणि उन्नती असतात, परंतु विकास त्यांच्यापर्यंत पोचतो का, तर तो पोचत नाही. ठीक आहे.
तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की विकास म्हणजे काय. मग आता विकास आपल्याला कळला आहे, मग आपल्याला हे समजून घ्यायचं की शाश्वत विकास म्हणजे काय. शाश्वत विकास म्हणजे काय. विकास म्हणजे आपल्याला कळलं, विकास म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, आरोग्य, शिक्षण, कौशल्य, जॉब, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, एव्हरीथिंग. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे काय होतं मित्रांनो, जीवनाला अर्थ प्राप्त होतो. अर्थ, मिनिंगफुल लाईफ. व्हॉट इज मिनिंगफुल लाईफ. जर या सगळ्या गोष्टी असतील तर तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, मिनिंग प्राप्त होतं. तुम्ही जर एनसीईआरटीचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक वाचत असाल, एनसीईआरटीचं 11वीचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये या मिनिंगफुल लाईफची डेफिनेशन दिलेली आहे. मिनिंगफुल लाईफ म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. तर आपण बऱ्याच वेळेला अशा बारीक सारीक गोष्टींचा विचार करत नाही, परंतु एनसीईआरटी मध्ये, स्टेट बोर्डमध्ये अशा बारीक सारीक गोष्टींना खूप चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि म्हणून बेसिक पुस्तकं वाचणं, स्टेट बोर्डाचे बुक्स वाचणं, एनसीईआरटी वाचणं हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मग आपल्याला विकासाचा अर्थ कळाला, पण शाश्वत विकास म्हणजे काय. माझ्या एका मित्राचं नाव शाश्वत होतं. शाश्वत म्हणजे काय आणि शाश्वत विकास म्हणजे काय. तर शाश्वतचा अर्थ असा आहे की परमनंट. परमनंट म्हणता येईल किंवा लॉंग लास्टिंग म्हणता येईल, लॉंग लास्टिंग म्हणता येईल किंवा ड्युरेबल म्हणता येईल. ठीक आहे. की विकास म्हणजे नुसता एकदा विकास झाला म्हणजे विकास नाही, तो परमनंट असला पाहिजे, लॉंग लास्टिंग असला पाहिजे, तो येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. त्याला आपण शाश्वत विकास म्हणतो. ठीक आहे. हा जो काही विकास होईल आपल्याकडे, जे काही आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, ज्या काही पायाभूत सुविधा आपल्याकडे तयार होतील, जे काही जॉब्स आपल्याकडे तयार होतील, या सगळ्या गोष्टींसोबत सगळ्यात महत्वाचं काय होईल तर ह्या सगळ्या गोष्टी परमनंट राहतील. ठीक आहे. ह्या लॉंग टर्म राहतील. आता याच्यामध्ये एक शब्द आहे, आता याचा अर्थ पहिले सांगतो की डेव्हलपमेंट विथ सेफगार्डिंग द रिसोर्सेस फॉर फ्युचर जनरेशन्स. ठीक आहे. डेव्हलपमेंट करायचं, विकास करायचा, पण तो कसा करायचा. विकास कसा करायचा. विथ सेफगार्डिंग द रिसोर्सेस फॉर फ्युचर जनरेशन्स. भविष्यातल्या ज्या आपल्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी तो विकास टिकला पाहिजे. जी आपली जी संसाधनं आहेत, रिसोर्सेस. आता रिसोर्सेसचा अर्थ बघा काय आहे. रिसोर्सेस किती प्रकारचे आहेत. एक म्हणजे नॅचरल रिसोर्सेस किंवा ज्याला आपण मराठीमध्ये नैसर्गिक संसाधनं म्हणतो, नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ह्युमन रिसोर्सेस, ज्याला आपण म्हणतो मानव संसाधन. मानव संसाधन. तिसरा प्रकार आहे कॅपिटल रिसोर्सेस, म्हणजे काय. वित्तीय संसाधन. वित्तीय संसाधन. असे वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस आहेत मित्रांनो. नुसतंच नैसर्गिक संसाधन नाहीये. नैसर्गिक संसाधनामध्ये काय येतं. आपली जंगलं येतात, फॉरेस्ट येतात. ठीक आहे. वाईल्ड लाईफ येते. वाईल्ड लाईफ, आपले जी खनिज संपत्ती आहे, जे आपल्याला की नॅचरल रिसोर्सेस आहेत, कोळसा असेल, युरॅनियम असेल, पेट्रोलियम असेल, तर हे सगळे नैसर्गिक संसाधनं. त्यानंतर मानव संसाधन, ह्युमन रिसोर्सेस, म्हणजे जे आपल्याकडे वर्कफोर्स आहे किंवा लेबर फोर्स आहे, त्याला आपण मानव संसाधन म्हणतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅपिटल संसाधन किंवा वित्तीय संसाधन, म्हणजे काय. पैसा. तर हे सगळे रिसोर्सेस येणाऱ्या पिढ्यांना कामात आले पाहिजे, अशा पद्धतीने त्यांचा वापर करणे म्हणजे शाश्वत विकास. ठीक आहे. आपल्याकडे लक्षात घ्या, आपल्याकडे काही खाऊ जर केला असेल, शिरा केला असेल आणि आपली भावंड जर घरी नसतील, तर आपली आई काय म्हणते की बहिणीसाठी थोडंसं ठेव, भावासाठी थोडंसं ठेव,
बाबा जर घरी नसतील तर आई म्हणते बाबांसाठी एक वाटी काढून ठेव. हे आपण का करतो? हे काळजीपोटी करतो, बरोबर. मग जर आपण आपल्या घरामध्ये जर असं करत असू तर आपल्याला जे आपल्या भविष्यातल्या पिढ्या आहेत, फ्युचर जनरेशन्स आहेत, त्यांची सुद्धा आपल्याला काळजी करावी लागेल. आता नैसर्गिक संसाधनं आहेत, भरपूर संसाधनं आहेत म्हणून ती आत्ताच वापरून टाकायची, सगळं संपवून टाकायचं असं नाही. हे रिसोर्सेस, हे संसाधनं अशी वापरायची की जेणेकरून भविष्यातल्या पिढ्यांना तो न्याय मिळाला पाहिजे. न्याय. आता इथे एक महत्वाचा शब्द आहे, इंटरजनरेशनल इक्विटी. इंटरजनरेशनल इक्विटी म्हणजे उदाहरणार्थ ही पहिली पिढी आहे, जनरेशन 1. म्हणजे कोण? आपले आजी आजोबा. आजी आजोबा, ठीक आहे, ही पहिली जनरेशन. त्याच्यानंतर जनरेशन 2 म्हणजे कोण? आपले आई बाबा. आई बाबा. त्याच्यानंतर जनरेशन 3 म्हणजे कोण? आपण. आणि त्याच्यानंतर जनरेशन 4 म्हणजे कोण? आपली मुलं मुली. मुलं मुली, ठीक आहे. तर ह्या सगळ्या जनरेशन्स आहेत. मग जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि जो काही विकास आहे, जो काही विकास होतो आहे त्याचा लाभ हा प्रत्येक जनरेशनला सारखा झाला पाहिजे, इक्विटेबल झाला पाहिजे. इक्विटेबल झाला पाहिजे. कळतंय? जे आता विकासाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की काय आहे. विकासमध्ये आरोग्य, शिक्षण, कौशल्य, नोकऱ्या, व्यवसाय आणि अर्थपूर्ण जीवन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जो फायदा आहे तो प्रत्येक पिढीला मिळाला पाहिजे. कळतंय का? कमेंट करून सांगा. जर कळत नसेल तर अजून वेगळी उदाहरणं आहेत माझ्याकडे, सांगा. ठीक आहे. तर इंटरजनरेशनल इक्विटी आणि याच्यासोबत आणखीन एक कन्सेप्ट आहे मित्रांनो, तो म्हणजे इंट्रा जनरेशनल. आता इंटर आणि इंट्रा याचा अर्थ काय हे समजून घ्या. इंटर आणि इंट्रा. आता त्यासाठी थोडंसं मला ड्रॉइंग काढावं लागणार आहे. मी तुम्हाला आत्ताच स्केच करून सांगितलं होतं, जनरेशन 1, त्याच्यानंतर जनरेशन 2, त्याच्यानंतर जनरेशन 3, त्याच्यानंतर जनरेशन 4 अँड सो ऑन. तर याच्यातली जी इक्विटी आहे, याच्यामधली जी समता आहे त्याला आपण म्हणतो इंटर जनरेशनल. इंटर, ठीक आहे. आता इंट्रा म्हणजे काय? इंट्रा जनरेशनल. आता उदाहरणार्थ ही जनरेशन आहे, आता या जनरेशन मध्ये इक्विटी पाहिजे. कशी इक्विटी पाहिजे? उदाहरणार्थ जेंडर. एकच पिढी असेल, एकाच पिढीमधली जी लोक आहेत, एकाच पिढीमधली जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये जेंडर इक्विटी पाहिजे. म्हणजे मेल आणि फिमेल यांच्यामध्ये ती इक्विटी पाहिजे. या दोघांनाही त्या विकासाचा फायदा मिळाला पाहिजे. त्यानंतर रुरल वर्सेस अर्बन. ग्रामीण भागातल्या लोकांनाही त्याचा फायदा मिळाला पाहिजे, शहरी भागातल्या लोकांनाही त्याचा फायदा मिळाला पाहिजे. त्यानंतर जेवढेही समाजातले घटक आहेत, SC असतील, ST असतील, OBC असतील, मायनॉरिटी असतील, ट्रायबल असतील, या सगळ्यांना त्याचा इक्वल फायदा मिळाला पाहिजे. इक्विटी असली पाहिजे. आता इक्विटी आणि इक्वालिटी, इक्विटी आणि इक्वालिटी याच्यातला फरक माहिती आहे का तुम्हाला? कमेंट करून सांगा. आता हा जो कन्सेप्ट आपण बघतोय तो इक्विटीचा बघतोय. इक्विटी, इंटरजनरेशनल इक्विटी, इंट्राजनरेशनल इक्विटी. आता इक्विटी आणि इक्वालिटी मध्ये काय फरक आहे हे समजून घेतलं पाहिजे. इक्वालिटीचा अर्थ पहिले समजून घ्या. इक्वालिटी,
पुन्हा एकदा स्केच करायचं आहे मला. इक्वालिटी म्हणजे काय? इक्वालिटी, आता याच्यामध्ये 4 लोक आहेत, ए बी सी डी. याच्यामधला ए जो आहे हा मेल आहे, बी फिमेल आहे, सी अपंग आहे किंवा दिव्यांग आहे, अपंग, आणि डी उदाहरणार्थ एलजीबीटी आहे, एलजीबीटी फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, एलजीबीटी कम्युनिटी मधला आहे, मेल फिमेल अपंग एलजीबीटी. आता इक्वालिटी काय म्हणते की या सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट द्या, सगळे इक्वल आहेत, कोणीही मोठा नाही कोणीही छोटा नाही, सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट द्या. पण इक्विटी काय म्हणते की यांना तुम्ही त्यांच्या क्षमतेप्रमाणे वागवा, ज्याला जास्त गरज आहे त्याला प्राधान्य द्या. आता याच्यामध्ये सगळ्यात प्राधान्य कोणाला मिळालं पाहिजे? अपंगाला मिळालं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर एलजीबीटी किंवा फिमेल यांना ते प्राधान्य मिळालं पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये, रिसोर्सेस मध्ये म्हणा, गव्हर्नमेंट स्कीम मध्ये म्हणा, कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणा. ठीक आहे, आता सिंपल अजून एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर उदाहरणार्थ एक रेस आहे, एक रेस, आपण एक शर्यत ठेवलेली आहे, रेस आहे 100 मीटरची, पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जायचं आहे, 100 मीटर रेस आहे. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये एक मेल आहे, एक फिमेल आहे, एक चाइल्ड आहे, एक लहान मूल आहे, एक दिव्यांग आहे, एक अपंग व्यक्ती आहे. मग जर आपण सगळ्यांसाठी एकच क्रायटेरिया ठेवला की 20 सेकंदामध्ये ही रेस पूर्ण करा, तर सगळ्यांना शक्य आहे का? नाही. सांगा बरं, प्रत्येकासाठी 20 सेकंदामध्ये हे पार करणं शक्य राहील का? सांगा मला, पटापट सांगा. 100 मीटरची रेस आहे, पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जायचं आहे, मेल आहे, त्याच्यामध्ये एक फिमेल आहे, एक चाइल्ड आहे आणि एक डिसेबल्ड आहे, दिव्यांग आहे. नाही. मग ही जर अट ठेवली तर आपण त्याला काय म्हणणार? इक्वालिटी म्हणणार. इक्वालिटी. ठीक आहे, आणि जर आपण अशी अट ठेवली की जे कोणी मेल्स असतील त्या मेल्सनी 20 सेकंदामध्ये रेस पार केली पाहिजे, ज्या कोणी फिमेल्स असतील त्यांनी 30 सेकंदामध्ये रेस पार केली पाहिजे, जे कोणी चिल्ड्रन असतील त्यांनी 40 सेकंदामध्ये रेस पार केली पाहिजे, आणि जे दिव्यांग असतील त्यांनी 2 मिनिटांमध्ये ही रेस पूर्ण केली पाहिजे. याला आपण काय म्हणू? इक्विटी म्हणू. कळलंय का? सांगा. इक्विटी आणि इक्वालिटी मधला फरक कळला का? सांगा. आता तुम्हाला एकदम क्लिअर झालेलं असेल, एकदम क्रिस्टल क्लिअर झालं असेल. समता आणि समानता, आता ऍक्च्युली आपण समता आणि समानता हे आलटून पालटून वापरतो. ठीक आहे, पण इंग्लिश जेव्हा शब्द म्हणाल तुम्ही इक्विटी आणि इक्वालिटी, तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होईल. मग त्याच्यामुळे इक्वालिटी जो आहे हा थोडासा निगेटिव्ह कन्सेप्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. इक्वालिटी हा थोडासा निगेटिव्ह कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला न्याय मिळत नाही इक्वालिटीमध्ये. पण न्याय कुठे मिळतो? इक्विटीमध्ये न्याय बरोबर सगळ्यांना मिळतो. प्रत्येकाला ज्याला जेवढी गरज आहे तेवढा त्याला न्याय मिळतो. मग आता मला सांगा की ही जी रेस आहे ही 20 सेकंदासाठी फेअर होती का आता ही फेअर वाटते तुम्हाला? 20 सेकंद जेव्हा सगळ्यांसाठी क्रायटेरिया होता ती अजिबात कोणासाठी फेअर नव्हती, प्रत्येकासाठी फेअर नव्हती. परंतु प्रत्येकाच्या ॲबिलिटी अनुसार जेव्हा आपण त्याला प्राधान्य दिलेलं आहे, तेव्हा आता जेव्हा इक्विटीचा प्रिन्सिपल आपण लावला तेव्हा ही रेस एकदम फेअर झालेली आहे. ठीक आहे, योग्य पद्धतीने आता ही रेस होणार. सो हा कन्सेप्ट आहे इक्विटीचा.
ठीक आहे. आणि पुन्हा मी तेच सांगितलं की आपण हे जे शब्द आहे समानता आणि समता हे आलटून पालटून वापरतो, परंतु जेव्हा इंग्लिश शब्द तुम्ही घ्याल तेव्हा आणखीन क्लिअर तुम्हाला समजेल हे. ठीक आहे. पण तुम्हाला जर कळत असेल समता आणि समानता मधला फरक तर काही प्रॉब्लेम नाही. मग आता इंट्रा जनरेशनल म्हणजे काय आणि इंटर जनरेशनल म्हणजे काय? ठीक आहे. याच्यावर प्रश्न पण आलेला आहे की जेव्हा आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विचार करतो तेव्हा इंट्रा जनरेशनल आणि इंटर जनरेशनल इक्विटी म्हणजे काय, असा प्रश्न युपीएससी मेन्स मध्ये येऊन गेलेला आहे. ठीक आहे. इंटर जनरेशनल म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, G1, G2, G3 आणि G4 जेव्हा अशा वेगवेगळ्या जनरेशन मध्ये आपण समता बघतो तेव्हा त्याला आपण इंटर जनरेशनल म्हणतो. आणि इंट्रा जनरेशनल म्हणजे एका जनरेशनच्या अंतर्गत जी इक्विटी आहे त्याला आपण इंट्रा जनरेशनल म्हणतो. ठीक आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे हा कुठून आला होता, या कन्सेप्टची सुरुवात कुठून झाली, कधी झाली, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर 1972 मध्ये एक कमिशन स्थापन केलं होतं युनायटेड नेशनच्या अंतर्गत, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. युनायटेड नेशनच्या अंतर्गत एक कमिशन स्थापन केलं होतं 1972 मध्ये. त्याचं नाव होतं वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. पर्यावरण आणि विकास यावर जागतिक समिती होती ही. ठीक आहे. आणि तिच्या ज्या अध्यक्षा होत्या त्यांचं नाव होतं ग्रो हार्लम ब्रंटलँड. आणि म्हणून या कमिशनला ब्रंटलँड कमिशन सुद्धा म्हणायचे, ब्रंटलँड कमिशन. आता ह्या ज्या ग्रो हार्लम ब्रंटलँड होत्या या नॉर्वेच्या प्राईम मिनिस्टर होत्या, नॉर्वेजियन प्राईम मिनिस्टर. आणि ह्या एन्व्हायरमेंटलिस्ट होत्या, पर्यावरणवादी होत्या. आणि म्हणून त्यांना या समितीचं अध्यक्ष बनवण्यात आलं, ग्रो हार्लम ब्रंटलँड. आणि या समितीचं नाव काय होतं, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. मग या समितीचा जो अहवाल आला त्या अहवालाचं नाव होतं आवर कॉमन फ्युचर. ब्रंटलँड समितीचा जो अहवाल होता त्या अहवालाचं नाव होतं आवर कॉमन फ्युचर किंवा सरळ सरळ ब्रंटलँड कमिशन रिपोर्ट. ठीक आहे. तर या रिपोर्टमध्ये सगळ्यात पहिले हा शब्द आला होता, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास. ठीक आहे. आता शाश्वत विकास म्हणजे काय हे आपण बघितलं. शाश्वत विकास हा शब्द कधी आला, कोणी सुचवला, कशाच्या माध्यमातून सुचवला हे आपण बघितलं. मग आता शाश्वत विकासाचं जर आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं असेल तर शाश्वत विकास कधी साधता येतो आपल्याला, तर सामाजिक विकास होणं गरजेचं आहे, आर्थिक विकास होणं गरजेचं आहे आणि पर्यावरणाचाही विकास होणं गरजेचं आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र साध्य होतील तेव्हा जो विकास होईल तो शाश्वत विकास होईल. म्हणजे फक्त आणि फक्त आर्थिक विकासाला महत्व देणं चुकीचं आहे, फक्त आणि फक्त सामाजिक विकासाला महत्व देणं चुकीचं आहे. आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि पर्यावरणीय विकास ह्या तीनही गोष्टी जेव्हा एकत्र होतील तेव्हा शाश्वत विकास साध्य होईल. ठीक आहे. तर याच कन्सेप्टच्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीने हे दाखवलेलं आहे. ह्या ज्या डायग्राम्स आहेत तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये वापरू शकता. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलं की आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला डायग्राम्स वापरायचे आहेत, तर ह्या डायग्राम्स तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये यूज करू शकता, तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा आता आपण फक्त अर्थ बघितलेला आहे. ठीक आहे. तर या सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर आपल्याला आता पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जाणार आहेत. आता ते कोणते प्रश्न असणार आहेत, कोणते टॉपिक असणार आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. जर काही उदाहरणं द्यायची झाली तर
अनेक टॉपिक्स आहेत ज्यांच्यावर आपल्याला MCQ विचारले गेलेले आहेत. पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला हे टॉपिक्स विचारले गेलेले आहेत. उदाहरणार्थ फूड सिक्युरिटी म्हणजे काय, किंवा अन्न सुरक्षा. अन्न सुरक्षेवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल सिक्युरिटी, त्याच्यानंतर वॉटर सिक्युरिटी. न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणजे पोषण सुरक्षा. वॉटर सिक्युरिटी म्हणजे काय, पाण्याची सुरक्षा. एनर्जी सिक्युरिटी म्हणजे ऊर्जा सुरक्षा. ऊर्जा सुरक्षा. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि इथून पुढे पण विचारले जाणार आहेत. फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा. आता अन्न सुरक्षेमध्ये काय येतं की सगळ्यांनाच पुरेसं अन्न हे नेहमी अवेलेबल पाहिजे, म्हणजे फूड सिक्युरिटी. फूड, सफिशियंट फूड फॉर एव्हरीवन अवेलेबल ॲट ऑल द टाइम्स. प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी पर्याप्त मात्रेमध्ये अन्न उपलब्ध असलं पाहिजे, याला आपण फूड सिक्युरिटी म्हणतो. मग ते नुसती उपलब्धता कामाची नाही आहे. फूड हे उपलब्ध असलंच पाहिजे, परंतु ते सेफ असलं पाहिजे, ते साफसुथरं असलं पाहिजे, ते हार्मफुल नसलं पाहिजे. त्यानंतर ते अफोर्डेबल असलं पाहिजे. प्रत्येकाला ते अफोर्डेबल राहील, प्रत्येकाला ते सहज विकत घेता येईल अशा पद्धतीचं ते फूड असलं पाहिजे. ठीक आहे. प्रत्येकासाठी ते ऍक्सेसिबल असलं पाहिजे, म्हणजे भरपूर फूड अवेलेबल आहे, परंतु ते ऍक्सेसिबलच नाहीये, म्हणजे त्या अन्नापर्यंत पोचताच येत नाहीये आपल्याला, किंवा ते अन्न तुमच्यापर्यंत पोचत नाहीये, असं राहून चालणार नाही. ते ऍक्सेसिबल असलं पाहिजे, ते अफोर्डेबल असलं पाहिजे, ते सेफ असलं पाहिजे आणि ते नेहमी उपलब्ध असलं पाहिजे आणि पर्याप्त मात्रेमध्ये उपलब्ध असलं पाहिजे. मग फूड सिक्युरिटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचे हे सगळे अर्थ होतात. प्रत्येकासाठी पर्याप्त मात्रेमध्ये अन्न उपलब्ध असणे, ते सेफ असणे, अफोर्डेबल असणे, ऍक्सेसिबल असणे. मग तसंच जेव्हा आपण न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणतो तर त्याचाही अर्थ सेम आहे. जेव्हा आपण वॉटर सिक्युरिटी म्हणतो त्याचाही अर्थ सेम आहे. जेव्हा ऊर्जा सुरक्षा म्हणतो त्याचाही अर्थ सेम आहे. आता महाराष्ट्रावर एक ऊर्जा संकट आहे, तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पना असेल. आहे का कल्पना? कमेंट करून सांगा. महाराष्ट्रावर एक ऊर्जा संकट आलेलं आहे. कसलं ऊर्जा संकट? की इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे सगळे कर्मचारी 3 दिवसासाठी संपावर गेलेले आहेत. ठीक आहे, सगळीकडे प्रॉब्लेम होतो आहे. ओके, जिथे लाईन गेलेली आहे तिथे लाईन परत कधी येईल काहीही सांगता येत नाही. बरोबर. याच्या अगोदर जर तुम्ही मागच्या वर्षी बघितलं असेल, तुमचं जर लक्ष असेल, कोविड-19 पिरियडमध्ये किंवा लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्या महाराष्ट्रावर असंच एक ऊर्जा संकट आलं होतं. काय ऊर्जा संकट होतं ते? आपल्या महाराष्ट्राकडे असलेला कोळसा संपलेला होता आणि फार तर फार एक आठवडा किंवा एक वीक तो कोळसा पुरेल एवढ्याच कोळशाचा साठा होता आणि केंद्राकडून कुठल्या प्रकारचा कोळसा येत नव्हता. आणि राज्य शासन आणि केंद्र शासनामध्ये भांडणं सुरू होती. केंद्रामध्ये सरकार होतं बीजेपीचं, मोदी सरकार होतं, आणि राज्यामध्ये सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार. मग याच्यामध्ये रस्सीखेच चालू होती रिसोर्सेससाठी, संसाधनांसाठी. तर अशा पद्धतीचं ऊर्जा संकट लॉकडाऊनमध्ये पण महाराष्ट्रावर होतं, आजही महाराष्ट्रावर आहे. पण आजचं जे ऊर्जा संकट आहे ते वेगळ्या कारणांसाठी आहे. ठीक आहे. खाजगीकरणाच्या विरोधामध्ये MSEBीच्या सगळ्या ज्या ऊर्जा विभागाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे, स्ट्राईक केलेली आहे. मग फूड सिक्युरिटी, न्यूट्रिशनल सिक्युरिटी, वॉटर सिक्युरिटी, एनर्जी सिक्युरिटी हे सगळे टॉपिक्स कशाशी संबंधित आहे? सस्टेनेबल डेव्हलपमेंटशी संबंधित आहे. अर्बनायझेशन, शहरीकरणाच्या समस्या, या सर्व गोष्टी सुद्धा शाश्वत विकासाशी संबंधित आहे. दारिद्र्य निर्मूलन या सुद्धा गोष्टी शाश्वत विकासाशी संबंधित आहेत. इनइक्वॅलिटी किंवा विषमता
विषमता. आता विषमता आपल्याकडे अनेक प्रकारची आहे. एक म्हणजे सामाजिक विषमता, दुसरी म्हणजे आर्थिक विषमता, तिसरी म्हणजे जेंडर विषमता किंवा लैंगिक विषमता. तर ही सगळ्या प्रकारची विषमता कमी झाली पाहिजे, हेही शाश्वत विकासाशी संबंधित आहे. ठीक आहे. जर विषमता असेल समाजामध्ये, आर्थिक विषमता असेल, सामाजिक विषमता असेल, तर जे आपलं जे गोल काय माहिती आहे ना, अर्थपूर्ण जीवन. अर्थपूर्ण जीवन जर समाजामध्ये विषमता असेल मित्रांनो, तर अर्थपूर्ण जीवन राहील का हो? नाही राहणार. मग त्याच्यामुळे समाजातली विषमता दूर करणे म्हणजे हे सुद्धा शाश्वत विकासाशी संबंधित आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अर्थपूर्ण जीवनाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर हेल्थ, आरोग्य आणि शिक्षण. आता हे तर मी तुम्हाला सांगितलंच की हे विकासाशी डायरेक्टली संबंधित आहे. मग आता याचा अर्थ तुम्हाला कळला का मित्रांनो? सांगा मला की शाश्वत विकास हा अर्थपूर्ण जीवनाशी संबंधित आहे, किंवा अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टी असतील, जे कोणतेही टॉपिक असतील, ते सगळे सिलेबसशी संबंधित आहे. मला सांगा कमेंट करून. अर्थपूर्ण जीवनासाठी किंवा अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी जे कोणते फॅक्टर्स, जे कोणते घटक महत्वाचे आहेत, ते सगळे सस्टेनेबल डेव्हलपमेंटशी संबंधित आहेत, आहे की नाही? म्हणजे मला दुसऱ्या पद्धतीने सांगतो, मला नेमकं काय म्हणायचं आहे की शाश्वत विकासचा अभ्यास करतोय आपण. मग आता त्याच्यामध्ये काय काय येतं, कोणते कोणते घटक येतात. मग आपण जर सरळ बघितलं की त्या गोष्टीचा आपल्या जीवनावर परिणाम होणार आहे का? अर्थपूर्ण जीवन जगण्यावर परिणाम होणार आहे का? मग जर त्या गोष्टीचा आपल्या जीवनावर परिणाम होत असेल, तर ती प्रत्येक गोष्ट या सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत येते. ठीक आहे. स्वच्छ पाणी असेल, सॅनिटायझेशन म्हणजे स्वच्छता, मग हे सुद्धा अर्थपूर्ण जीवनाशी संबंधित आहे आणि त्याच्यामुळे हे सुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत येतं. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, ज्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत येतात, त्याच्यासाठी आपल्याकडे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास उद्दिष्टे. संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास उद्दिष्टे. आता काय होतं बघा, पार्श्वभूमी बघा. आपण जेव्हा 2000 हे वर्ष क्रॉस केलं, तर संयुक्त राष्ट्रसंघाने हे ठरवलं, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सगळ्या मेंबर्सनी ठरवलं की आपण सहस्त्र कंप्लीट केलेला आहे. म्हणजे 1000 वर्षांचा प्रवास आपण पूर्ण केलेला आहे. म्हणजे 1000 AD पासून तर 2000 AD पर्यंत असा आपण 1000 वर्षांचा प्रवास कंप्लीट केलेला आहे. मग जेव्हा आपण 1000 वर्ष पूर्ण करतो, या 1000 वर्षामध्ये आपण किती विकास साध्य केलेला आहे? किती विकास साध्य केलेला आहे, कसं मोजणार? मग यासाठी आपण काही लक्ष ठेवले, काही टार्गेट्स ठेवले, ज्याला आपण म्हणतो मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, सहस्त्रक विकास उद्दिष्टे. एक सहस्त्रक आपण जेव्हा कंप्लीट केलं, तर या सहस्त्रक म्हणजे 1000 वर्षांमध्ये आपण काय विकास केला हे मोजण्यासाठी सहस्त्रक विकास उद्दिष्टे किंवा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे ठरवले गेले. हे किती गोल्स होते? 8 गोल्स होते. आणि याचं डेडलाईन काय होतं, याचं टार्गेट काय होतं? 2015. आणि 2015 पर्यंत सगळ्याच देशांनी, युनायटेड नेशनच्या जेवढेही मेंबर्स आहेत, प्रत्येक देशाला हे 8 जे लक्ष्य आहेत, 8 जे उद्दिष्ट आहेत, ते कंप्लीट करायचे होते, ज्याला आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो किंवा MDG म्हणतो. मग 2015 गेलं, त्याच्यानंतर 2015 मध्ये आपण पुन्हा काही लक्ष ठेवले 2030 पर्यंतचे.
आणि त्यांना आपण नाव काय दिलं? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास उद्दिष्टे. ठीक आहे. आणि हे गोल्स आता किती आहेत? हे 17 गोल्स आहेत. आणि या 17 गोल्स मध्ये 169 टार्गेट्स आहेत. 169 टार्गेट्स आहेत. ठीक आहे. 2015 पर्यंत आपण काय ठरवलं होतं की आपल्याला विकास उद्दिष्टे साध्य करायची आहेत, विकास साध्य करायचा आहे. परंतु 2015 नंतर आपल्याला जाणवलं की केवळ विकास महत्वाचा नाही, तर तो विकास हा शाश्वत असला पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, तो लॉंग टर्म असला पाहिजे. आणि म्हणून 2016 ते 2030 पुन्हा आपण 15 वर्षाचं टार्गेट ठेवलं. आणि या 15 वर्षांमध्ये आपल्याला हे 17 गोल्स कंप्लीट करायचे आहेत, अचीव्ह करायचे आहेत. ठीक आहे. मग त्याच्यामुळे हे जे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, हे दोन्ही गोल्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट या कन्सेप्टच्या अंतर्गत येतात. आणि त्यामुळे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असो, MDG असो, किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असो, किंवा शाश्वत विकास उद्दिष्टे असो, या दोन्ही टॉपिक्सवर दरवर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तुम्ही अगदी 2012 पासून तर 2021 पर्यंतच्या परीक्षा बघितल्या मित्रांनो, तर तुम्हाला प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये एकतर मिलेनियम डेव्हलपमेंट गोलवर प्रश्न सापडेल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर सापडेल. काही वर्षी तर तुम्हाला दोन्ही टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत. दरवर्षी हमखास प्रश्न फिक्स आहे. ठीक आहे. आता तुम्हाला होमवर्क काय आहे? आता तुम्हाला मी होमवर्क देणार आज. तुम्ही सगळ्यांनी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सची यादी करायची आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची यादी करायची आहे. नेटवर शोधा, तुम्हाला अगदी पटकन सापडून जाईल. कळलंय का? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत? 8. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किती आहेत? 17. आणि 17 सोबत 169 टार्गेट्स पण आहेत. टार्गेट्सची पण यादी तुम्हाला करायची आहे. बघूयात जमतं का. सांगा, जमेल का? मला कमेंट करून सांगा, पटापट सांगा. आणि या टॉपिकवर साधे प्रश्न येतात. या टार्गेट्सवर खूप कमी प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. टार्गेट्सवर खूप कमी प्रश्न आलेले आहेत, परंतु तरी मी तुम्हाला यादी करायला का सांगतोय? कारण की मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायला पॉइंट्स मिळणार. त्याच्यातून तुम्हाला खूप सारे पॉइंट्स मिळतील. तुम्ही जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचे जर टार्गेट तुम्ही पाठ करून टाकले, तर तुम्हाला आरोग्य, अन्न सुरक्षा, पाणी सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, दारिद्र्य, इकॉनॉमिक्सवर कुठलाही निबंध जर तुम्हाला आला, कुठलाही निबंधाचा विषय आला, तर तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर फॅक्ट्स लिहू शकता, भरपूर मुद्दे लिहू शकता. म्हणून मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हे टार्गेट्स महत्वाचे आहेत. हे होमवर्क आहे तुम्हाला. त्यानंतर पटापट पुढचे टॉपिक्स बघूयात. पुढचे आता याच्यावर मी जास्त वेळ घालवणार नाही, कारण की हा परत डिटेलमध्ये आपल्याला बघायचा आहे. पॉवर्टी किंवा दारिद्र्य. मग आता याच्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्य रेखा म्हणजे काय? दारिद्र्य रेखा, पॉवर्टी लाईन. मग आता बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे काय? अबव्ह पॉवर्टी लाईन म्हणजे काय? मल्टी डिमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स किंवा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे काय? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, मानव दारिद्र्य निर्देशांक म्हणजे काय? हंगर म्हणजे काय? भूक म्हणजे काय? किंवा कुपोषण म्हणजे काय? ठीक आहे. आणि दारिद्र्य आणि कुपोषण याच्यामध्ये फरक काय? त्यानंतर माल न्यूट्रिशन म्हणजे काय? ठीक आहे. आता हंगर म्हणजे भूक, एवढं लक्षात घ्या. आणि माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. ठीक आहे. मग भूक आणि दारिद्र्य याच्यामध्ये काय फरक आहे? आणि कुपोषण म्हणजे काय? मग कुपोषण म्हणजे अगदी खायला न मिळणे म्हणजे कुपोषण. एवढाच अर्थ होतो का? सांगा बरं. अगदी खायला न मिळणे पोषण, अगदी खायला न मिळणे प्रोटीन्स
फॅट्स, फायबर्स, कार्बोहायड्रेट्स याचं जे अजिबात या गोष्टी न मिळणे, नीट न मिळणे, याची कमतरता म्हणजेच कुपोषण का? तर नाही. याचं अति प्रमाणात सेवन म्हणजे अति खाणं, भरपूर खाणं, गरज नसताना खाणं, ओबेसिटी होणं, तर हे सुद्धा कुपोषण आहे, हे सुद्धा मालन्यूट्रिशन आहे. ठीक आहे. आणि हाईट आणि वेटवर ते डिपेंड असतं की तुम्ही मालन्यूट्रिशन आहे की नाही तुमचं. ठीक आहे. त्याच्यानंतर गिनी कोइफिशियंट म्हणजे काय? असे मग भरपूर कन्सेप्ट आहेत. आता मी याच्यामध्ये डीपमध्ये जाणार नाही. दारिद्र्याचा कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पुढे जाऊयात. इन्क्लुजन. इन्क्लुजन म्हणजे काय? तर समावेशन. समावेशन. समावेशन म्हणजे काय? समावेश म्हणजे काय? समावेश म्हणजे काय किंवा इन्क्लूड करणे म्हणजे काय? इन्क्लूड करणे म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल आपण सगळ्यांनी मिळून एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला. आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, ठीक आहे, आपला बॅचचा एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे. ठीक आहे. कुठल्याही नवीन विद्यार्थ्याची ऍडमिशन झाली तर आपण काय करतो? त्याला सामावून घेतो, त्याला इन्क्लूड करून घेतो. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो? समावेश करणे किंवा इन्क्लूड करणे. ठीक आहे. जोडून घेणे, एकमेकांना जोडून घेणे. ठीक आहे. बरं, आता समावेशांचा अर्थ तुम्हाला कळला, समावेशचा अर्थ कळला. पण मग इकॉनॉमीमध्ये समावेशांचा अर्थ काय? तर आपल्या कंटेक्स्टमध्ये इन्क्लुजनचा अर्थ दोन आहे मित्रांनो, दोन अर्थ आहे. एक आहे सामाजिक समावेशन आणि एक आहे आर्थिक समावेशन. सामाजिक समावेशन आणि आर्थिक समावेशन. ठीक आहे. आता सामाजिक समावेशन म्हणजे काय? सामाजिक समावेशन म्हणजे काय? की जे वंचित घटक आहेत, वंचित घटक आहेत किंवा ज्यांच्यावर ऐतिहासिक अत्याचार झालेले आहेत, हिस्टॉरिकल इनजस्टिस ज्यांच्यावर झालेला आहे, अशा लोकांना समाजामध्ये सामावून घेणे म्हणजे सामाजिक समावेशन. ठीक आहे. उदाहरणार्थ जे काय म्हणतात त्याला, अछूत होते किंवा काय अनटचेबल्स होते, अनटचेबल्स, मग यांना ते अनटचेबिलिटी बॅन करून यांना समाजामध्ये सामावून घेणे म्हणजे सामाजिक समावेशन. ठीक आहे. मग अशा लोक की ज्यांना आतापर्यंत कुठल्याच आर्थिक घडामोडीमध्ये ज्यांनी भाग घेतला नाहीये, जे आर्थिक घडामोडी किंवा आर्थिक ज्या सुविधा आहेत त्यांच्यापासून वंचित आहेत, अशा लोकांना आर्थिक घडामोडींमध्ये सामावून घेणे किंवा अशा लोकांपर्यंत आर्थिक सुविधा पोहोचवणे म्हणजे आर्थिक समावेशन. ज्या व्यक्तीचं बँक अकाउंट नाही आहे त्याचं बँक अकाउंट उघडून देणे म्हणजे आर्थिक समावेशन. ज्या व्यक्तीने आतापर्यंत कुठला विमा घेतलेला नाहीये त्याचा विमा उतरवणे म्हणजे आर्थिक समावेशन. ज्या व्यक्तीला आपला व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज पाहिजे आहे त्या व्यक्तीला कर्ज मिळवून देणे म्हणजे आर्थिक समावेशन. ज्या व्यक्तीला आपल्या नातेवाईकांना पैसे पाठवायचे आहेत तो पाठवू शकत नाही, मग बँकेच्या माध्यमातून पैसे पाठवून घेणे त्याला आपण म्हणतो आर्थिक समावेशन. ज्या व्यक्तीला आपली मजुरी, जी डे टू डे मजुरी मिळते, ते पैसे सांभाळून ठेवता येत नाही, चोरीला जातात, मग अशा व्यक्तीला डाकघरमध्ये डाक विमा योजना असेल किंवा पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट त्याचं ओपन करणे म्हणजे आर्थिक समावेशन. झिरो बॅलन्स अकाउंट उघडून देणे म्हणजे आर्थिक समावेशन. कळतंय का? म्हणजे ज्या व्यक्तीपर्यंत आर्थिक सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत त्या व्यक्तींपर्यंत आर्थिक सोयी सुविधा पुरवणे, पोहोचवणे म्हणजे आर्थिक समावेशन. कळलंय का? सामाजिक समावेशन आणि आर्थिक समावेशन कळलंय का? सांगा. आर्थिक समावेशन, सामाजिक समावेशन. ओके. त्यानंतर आता डेमोग्राफिक्स किंवा लोकसंख्याशास्त्र. लोकसंख्याशास्त्रामध्ये काय काय येतं? तर जनगणना येते, सेन्सस.
जनगणना, त्याच्यानंतर सामाजिक आणि आर्थिक जनगणना, सोशिओ इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस, सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणना. त्यानंतर मेल आणि फिमेल यांची पॉप्युलेशन राईज कशी होते आहे, लोकसंख्या वृद्धी कशी होते आहे, सेक्स रेशो कसा बदलतो आहे, कशा पद्धतीने कोणत्या राज्यामध्ये कसा सेक्स रेशो आहे, लिटरसी रेशो म्हणजे साक्षरता कशी आहे. मग त्याच्यानंतर इन्फंट मॉर्टिलिटी रेट म्हणजे शिशु मृत्यू दर, माता मृत्यू दर, बालक मृत्यू दर किंवा बाल मृत्यू दर, हे सगळे मृत्यू दर बघणे. त्याच्यानंतर वर्कफोर्स म्हणजे काय, लेबर फोर्स म्हणजे काय, ठीक आहे. त्याच्यानंतर डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, लोकसंख्या शास्त्रीय लाभ म्हणजे काय. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश, ठीक आहे. तर लोकसंख्या शास्त्रीय लाभांश म्हणजे काय, तर हे सगळे कन्सेप्ट त्याच्यामध्ये येतात. तुम्ही जर रेकॉर्डेड लेक्चर जरी बघितले ना मित्रांनो, तर त्याच्यातही ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. हे सगळं कव्हर केलेलं आहे मी. ते अगोदरचे रेकॉर्डेड लेक्चरही बघा आणि हे आता जे न्यू लेक्चर्स आहेत ते सुद्धा बघा. या नवीन लेक्चर्स मध्ये जो नवीन अप्रोच आहे, न्यू अप्रोच, न्यू पॅटर्न, न्यू मेथड, या न्यू मेथडने मी शिकवणार आहे तुम्हाला. जुन्या लेक्चर्स मध्ये, रेकॉर्डेड लेक्चर मध्ये तुम्हाला एमसीक्यू ला मदत होईल, एमसीक्यू क्वेश्चन्सला मदत होईल. आणि आता जी न्यू लेक्चर सिरीज मी तुम्हाला घेऊन येतो आहे तुमच्यासाठी, त्याच्यातून तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी मदत होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. मग सामाजिक क्षेत्रातील पुढाकार म्हणजे काय, की महिला असतील, बालक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, SC, ST, OBC असतील, मायनॉरिटी असतील, ग्राहक असतील, LGBTQ कम्युनिटी असेल, शेतकरी असतील, कन्झ्युमर हे दोनदा आलेलं आहे. तर या सगळ्यांसाठी जे सामाजिक योजना आहेत, ज्या शासकीय योजना आहेत, या सगळ्या योजनांना आपण काय म्हणतो, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार. आणि कोणीतरी विचारलं होतं की कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये हे जास्त योजना दिलेल्या नाहीत. तर मी तुम्हाला वारंवार सांगतो, इकॉनॉमिक्स साठी कोळंबे सरांचं पुस्तक वाचू नका. ठीक आहे. अगदी पहिल्या लेक्चर पासून मागच्या 3 वर्षापासून मी ओरडतो आहे. मी कुठल्याच लेक्चरमध्ये असं सांगत नाही की कोळंबे सरांचं पुस्तक वाचा म्हणून. ऐकलंय का माझ्या तोंडून कधी? तर कोळंबे सरांचं पुस्तक वाचू नका. मी का असं म्हणतोय हे विचारू नका. ठीक आहे. जेवढं सांगतो आहे तेवढं करा, डोळे मिटून करा, 100% गॅरंटी. किरण देसले सरांचं पुस्तक वाचा, किरण देसले सर. आता का सांगतोय किरण देसले सरांचं पुस्तक हे पण विचारू नका, जे सांगितलं ते करा. ठीक आहे. इकॉनॉमिक्स, आता किरण देसले सरांचे 2 पुस्तक आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 हे बाकीच्या अर्थव्यवस्थेसाठी आहे, पार्ट 2 फक्त या सामाजिक क्षेत्रातील पुढाकार दिलेले आहेत. सामाजिक क्षेत्रातील पुढाकारसाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक म्हणजे किरण देसले सरांचं पार्ट 2चं जे पुस्तक आहे ते. ठीक आहे. आणि काय झालं, संपला सिलेबस पूर्व परीक्षेचा. आपण सगळे टॉपिक्स डिस्कस केले. आर्थिक आणि सामाजिक विकास म्हणजे काय, शाश्वत विकास म्हणजे काय, दारिद्र्य म्हणजे काय, समावेशन म्हणजे काय, डेमोग्राफिक्स म्हणजे काय, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार म्हणजे काय, आणि एटसेट्रा म्हणजे काय. थोडंफार एटसेट्रा आपण डिस्कस केलेलं आहे. उरलं सुरलं एटसेट्रा आपल्याला येणाऱ्या सगळ्या लेक्चर्समध्ये डिस्कस करायचं आहे. तर हा पूर्ण होता पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम.
सगळ्यांना समजलं आहे का? कमेंट करून सांगा. आणि हे संपूर्ण सेशन, हे संपूर्ण डिस्कशन कसं वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं का? कमेंट करून सांगा. आणि जी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की जी अर्थव्यवस्थेबद्दल जी भीती होती ती थोडीफार तरी कमी झाली की नाही ते सांगा.